इथे तयार आहे मोड आलेल्या मूग मटकी पासून हलवा. तर खूप सुंदर झालेला आणि चवीला पण अप्रतिम एकदम नवीन रेसिपी आहे. ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे नवीन रेसिपी आली तर सगळ्यात आधी तुम्हाला तिची लिंक भेटत जाईल. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करू. आतापर्यंत तुम्ही मूग मटकीचे भरपूर पदार्थ बनवून खाल्ले असतील, पण आज मी एकदम युनिक रेसिपी बनवतीये. तर आपण ह्या मूग मटकीपासून आज एक स्वीट डिश बनवणार आहोत. तर इथे मी 1 वाटी मूग मटकी घेतलेत मोड आलेली, तुम्ही पाहू शकता. आणि ते मी ह्या मिक्सरच्या भांड्यामधनं फिरून घेणार आहे. आपल्याला एक स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. आणि त्यात मी थोडासा 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेते. मिक्सर मधनं हा पेस्ट फिरून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की ह्या पद्धतीचा बॅटर आपल्याला बनवून घ्यायचा होता. पाव वाटी भर मी पाणी टाकलेलं आहे आणि छान असा स्मूथ पेस्ट बनवून घेतलाय. आता आपण तो काढून घेऊया. या बाउल मध्ये मी काढून घेतेय ना. हा बॅटर बनवण्यासाठी तुम्ही दूध पण वापरू शकता. गॅसवर कढई ठेवलेली आहे ना, त्याच्यामध्ये पोहे खातो त्या चमच्याने 4 चमचे मी साजूक तूप टाकून घेतीये. कारण आपण आधी हे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट थोडेसे घेतलेत, ते परतून घ्यायचे आहेत. नाही, इथे मी मिठाईमध्ये टाकण्यासाठी थोडेसे बदाम घेतलेत, काजू, अक्रोड घेतलेत आणि पिस्ता घेतलाय, तो सजावटीसाठी नंतर वापरणार आहोत. तर आधी मी इथे काजू, बदाम आणि अक्रोड थोडेसे परतून घेऊया. कारण असे परतून घेतले की छान ते क्रंची होतात आणि जेव्हा आपण ही जी मिठाई खाऊ तेव्हा ते आपल्या दाताखाली आल्यावर एकदम मस्त वाटतात. तर ड्रायफ्रूट कधी कच्चे नाही टाकायचे, असे तुपामध्ये छान तळूनच परतूनच टाकायचे. आता इथे ड्रायफ्रूट छान परतून झालेत, त्यांचा कलर चेंज झालाय, तुम्ही पाहू शकता. तर मी त्या प्लेटमध्ये काढून घेतेय. आता आपण जी मूग मटकीची पेस्ट बनवलेली आहे ती ह्या तुपामध्ये टाकून घेणार आहोत. आणि तिला आपण आता स्लो गॅसवर छान अशी परतून घ्यायचं आहे. कलर चेंज होईपर्यंत आपण हा परतून घेऊया. 1 कप भर दूध घेतलेला आहे. 1 कप भर हा मी दूध टाकून घेतलाय. आणि मी इथे 1 मिल्क पावडरचं पॉकेट घेतलाय, तोही टाकून घ्यायचा आपल्याला. मिल्क पावडर पण मी टाकून घेतेय. आणि जर तुम्ही फुल क्रीमी वगैरे दूध जर यूज करत असाल तर मिल्क पावडर नाही टाकली तरी चालेल. आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि ह्या दुधामध्ये आपल्याला हे मूग मटकीचं बॅटर शिजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवते, मीडियम टू स्लो. पूर्ण आपल्याला आटून घ्यायचे. आता बऱ्यापैकी दूध आटलाय, तर अजून आपण याला पूर्ण दूध आटून घेणार आहोत. एकदम नवीन रेसिपी आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता याच्यातला पूर्ण दूध आटलेला आहे आणि हा बॅटर पूर्ण कढई सोडतोय. तर या स्टेजवरती आपण आता याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. तर इथे मी तुम्हाला चमच्याच्याच मापाने साखर दाखवते. आपण पोहे खातो त्या चमचेने मी 4 ते 5 चमच फक्त साखर टाकतेय. गोड तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. तर इथे मी 5 चमच साखर टाकलेली आहे. आणि ही पण आता आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कारण साखर टाकले तर पुन्हा साखर मेल्ट झाल्यानंतर पुन्हा हे पातळ होऊन जाईल. तर हे पूर्ण आपल्याला आटून घ्यायचे परत. आणि हे दूध आटवेपर्यंत मला जवळजवळ अर्धा तास झालेला आहे. कारण मी ते स्लो टू मीडियम गॅसवर हे आटून घेतलंय. आता पुन्हा आपण हे साखर पण स्लो टू मीडियम गॅसवरती करून घेऊ. मला गोड थोडं कमी वाटतोय, मी 1 चमच अजून साखर टाकून घेतेय. म्हणजे मी घेतलेली साखर बरोबर होती. अर्धी वाटी साखर घेतलेली.
आणि तुम्हाला ही रेसिपी कलरफुल करायची असेल तर तुम्ही याच्यात ग्रीन फूड कलर टाकू शकता. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता तुम्ही पाहू शकता साखर पण पूर्ण वितळून आणि पुन्हा घट्ट झालेला आहे. आणि हा बॅटर आता ही कढई सोडतो. तर लगेचच आपण याच्यामध्ये अर्धा चमच भरीत कमी वेलची पूड टाकतीये. आणि आपण जे ड्रायफ्रूट तळून ठेवलेले त्याचे मी 2-2 तुकडे करून घेतलेत, ते टाकून घेऊया. आणि हे सगळं आपल्याला आता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जवळजवळ 10 मिनिटं झाली आहेत. आणि इथे आपला मूग मटकीचा हलवा तयार झालेला आहे. तर अजून मी 2 मिनिटं याला परतून घेतेय. मी गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवलेली आहे. आणि सतत हात चालवत फक्त 2 मिनिटं आपण याला करून घेऊया. तुम्ही कधी खाल्ला नसेल असा हा मूग मटकीचा हलवा झालेला आहे. तर एकदा तुम्ही करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि लाईक करा. तुमच्या एका लाईकने नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतो. तर लाईक करायला काय पैसे लागत नाहीयेत. मग आता तुम्ही बघू शकता पूर्ण हे कढई सोडतोय. आता आपण गॅस बंद करू आणि थंड करून घेऊ. तर इथे तयार झालाय आपला मूग मटकीचा हलवा. आणि चमचने मी तुम्हाला घेऊन दाखवते किती जबरदस्त झालेला आहे. कोणी ओळखणार नाहीये की हा तुम्ही मूग मटकीपासून बनवलेला आहे. इतका मस्त झालेला आहे. एकदा नक्की करून बघा ना आजची रेसिपी. आज मी तुम्हाला मूग मटकीचा हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवलेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. तर अशाच नवीन रेसिपीसाठी आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा, मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर मोड आलेल्या मूग मटकीची ही रेसिपी करून बघा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा. आणि शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.